नमस्कार. थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या माहे एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे संपदा खूप टेन्शनमध्ये असते. कारण तेजस आता मानसीच्या ऑफिसमध्ये तिला आणायला गेलेला असतो आणि इथे मानसी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते हे तेजसला माहिती नसतं आणि त्याला ते कळू नये म्हणून आता संपदाला टेन्शन आलेलं असतं. इथे अचानकपणे जाऊन आता तेजस मानसीला आणि रणजितला असे एकत्र ऑफिसमध्ये बघतोय की काय अशी भीती तिला वाटत असते. आणि तेवढ्यातच इथे मानसीने आता फोन केलेला असतो संपदाला. तेव्हा मानसी म्हणते, "आई, अगं काय झालं? तू किती फोन केलेस मला? सगळं ठीक तर आहे ना? तू ठीक आहेस ना?" तेव्हा इथे संपदा म्हणते, "अगं तू कुठे आहेस मानसी? हे बघ माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. आधी तू घरी ये बरं." तेव्हा मानसी म्हणते, "आई काय झालं पण?" तेव्हा इथे संपदा म्हणते, "अगं काही नाही. तू ऑफिसमध्ये आहेस का? तू आधी घरी ये ना. मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा संपदा आता बोलता-बोलता तेजस तिथे आलेला असतो आणि ती लगेच शांत होते आणि मानसीबरोबर आता व्यवस्थित बोलत असते जेणेकरून तेजसला संशय येऊ नये. तेव्हा मानसी म्हणते, "आई मी येते, पण काय झाले ते सांगशील का?" तेव्हा इथे संपदा म्हणते, "अगं काही नाही. मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून फोन केला होता. थोडं महत्त्वाचं आहे. तू घरी येतेस का?" तेव्हा मानसी म्हणते, "हो आई मी येते. पण नक्की सगळं काही ठीक आहे ना? तू एवढे फोन केलेस म्हणून मला काळजी वाटत होती. अगं माझ्या फोनला चार्जिंग नव्हती ना, म्हणून मी थोडा चार्जिंगला लावला होता. बाकी सगळं ठीक आहे ना? आई तुला काय बोलायचं आहे गं महत्त्वाचं?" तेव्हा संपदा म्हणते, "तू घरी ये मग मी तुझ्याशी बोलते." त्यानंतरला मानसी म्हणते, "सर, आईने खूप फोन केले मला. पहिल्यांदा असं झालं होतं, की आईने काळजीने इतके फोन केले आणि तिने मला घरी भेटायला बोलावलंय." तेव्हा रणजित म्हणतो, "हां, मग ठीक आहे ना. सगळं काही घरी ठीक आहे ना? तुम्ही जा मग तुमच्या आईला भेटायला." तेव्हा इथे मानसी म्हणते, "पण सर, आपण तर मीटिंगला जातोय ना. सकाळीसुद्धा ऑफिसला यायला 2 तास मला उशीर झाला आणि आता मीटिंगलासुद्धा आपण गेलो नाही आणि घरी माझ्या अडचण आहे. मला सांगायलासुद्धा कसं तरी वाटतंय. पण सर मीटिंगचं काय करायचं?" तेव्हा रणजित म्हणतो, "काहीच हरकत नाही. हे बघा मी येतो तुम्हाला सोडायला. मीटिंग आपण नंतर करूया ना." तेव्हा मानसी म्हणते, "नाही सर, तुमच्यासाठी काम किती महत्त्वाचं आहे मला बरोबर माहिती आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही मीटिंगला जा सर. मी माझ्या आईकडे जाते. पण सॉरी सर, माझं जाणं गरजेचं आहे. मला जावंच लागेल." तर इथे रणजित म्हणत असतो, की मानसीच्या आईंना पण आत्ताच फोन करायचा होता. आज मला कितीतरी दिवसानंतर त्यांच्याबरोबर एकांतात वेळ मिळाला होता. ते सुद्धा बघवलं नाही का त्यांच्या आईला? त्यानंतरला संपदा म्हणत असते, की "तेजसराव, आता ना तुम्ही माझा अंत बघू नका. प्लीज मला तुम्ही सांगा बरं, की नक्की तुम्ही कशासाठी इथे आम्हाला दोघींना एकत्र बोलावलेत? म्हणजे मानसीलासुद्धा तुम्ही यायला सांगितलंत, की नक्की काय काम आहे? मला खरं-खरं सांगा." "हे बघा आता मला राहवत नाहीये. तुम्ही प्लीज सांगून टाका, की नक्की काय झालंय? काय बोलायचंय तुम्हाला महत्त्वाचं? इथे माझा जीव आता घाबरा-घुबरा झालाय." तेव्हा तेजस म्हणत असतो, की "मला तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे. आता ती मी मनामध्ये नाही ठेवू शकत. मी तुम्हाला सांगून टाकतो आई." तेव्हा इकडे आता ती मानसीची सुद्धा वाट बघत नसते. तेव्हा तेजस इथे संपतरावांच्या फोटोकडे बघतो आणि म्हणत असतो, की "का तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास ठेवलात? का तुम्ही मला सरकारी अधिकारी म्हणून माझ्यावरती विश्वास ठेवलात? तुम्हाला कशावरून मी सरकारी अधिकारी वाटलो?" तेव्हा संपदा म्हणते, "म्हणजे?" तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, "आई, आत्तापर्यंत तुम्हाला कळलं असेलच की मी सरकारी अधिकारी नव्हतो. मी तिथे आलो होतो तुमच्या कुटुंबाला लुबाडण्यासाठी. जेव्हा मला कळलं की संपतरावांना पैशांचा हिशोब कळत नाही, त्यांचा बिझनेस आहे, पण ते सगळे इथे कॅश पेमेंट करतात आणि ते कॅशमध्येच सगळे व्यवहार करतात. तेव्हा मला असं वाटलं की पैसा वाचवण्यासाठी तुम्हाला टॅक्स भरायचा नाही आहे, म्हणून संपतराव असे कॅशने व्यवहार करतात. म्हणून मी तिथे आलो होतो त्यांना लुटण्यासाठी. मला आमचं घर वाचवण्यासाठी त्यांच्याकडून पैसे काढायचे होते, उकळायचे होते आणि मग मी त्यांना सांगितलं, मी सरकारी अधिकारी आहे आणि तुम्ही कॅशने व्यवहार करता कारण तुमचा पैसा टॅक्समध्ये जाऊ नये म्हणून. तुम्हाला माहिती आहे का मी तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकतो, असं मी संपतरावांना सांगितलं होतं. पण तेव्हा खरंच मला माहिती नव्हतं की संपतरावांना पैशांचे हिशोब कळत नाही. त्याचबरोबर त्यांना असे कॅश पेमेंट वगैरेच करता येतात. त्यांना आपल्यासारखे कार्ड पेमेंट किंवा ऑनलाईन पेमेंट करता येत नाही. ते मला नंतरला कळलं.
त्यानंतरला मी त्यांना लुबाडण्यासाठीच तिथे आलो होतो. माझं घर वाचवण्यासाठी मी तुमचं घर तोडलं आई, मला माफ करा. त्यानंतरला संपतरावांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. मी नंतर तुमच्या फॅमिलीमध्ये कधी गुंतत गेलो मला कळलंच नाही. तुम्ही सगळेजण माझ्यावरती विश्वास ठेवत होता. मी तुम्हाला सांगितलं माणसे यांच्या लग्नामध्ये की तुम्ही दागिने गहाण ठेवा. तुम्हीसुद्धा माझं ऐकलंत. पण इथे जेव्हा मानसी यांचं लग्न ठरलं तेव्हा संपतरावांची परिस्थिती मला बघवली नाही. माझं दडपण होतं त्यांच्यावरती, म्हणून ते हवा तसा पैसासुद्धा खर्च करू शकत नव्हते. आणि मग नंतरला जे काही घडलं ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तेव्हा इथे संपतराव चक्कर येऊन पडले, त्यांना हार्ट अटॅक आला, ते हॉस्पिटलमध्ये गेले. हे सगळं माझ्यामुळे घडलं आई. मी खरं सांगतोय, प्लीज मला माफ करा. तुम्ही हवं तर मला हवी ती शिक्षा द्या. मला पोलिसांच्या ताब्यात द्या, मला मारा, माझा अपमान करा. मी तुम्हाला काहीच बोलणार नाही आहे. तेव्हा इथे संपदा आता खूपच जास्त आतून आता तिचं खच्चीकरण झालेलं असतं. ती शांतपणे बसते. ती म्हणते की हे सगळं मला माहिती नव्हतं. तुम्ही हे सगळं काय केलं? तेव्हा तेजस म्हणतो, मला माफ करा आई. म्हणजे माझ्यामुळे संपतरावांची ही अवस्था झाली. माझ्यामुळे पैसा असूनसुद्धा त्यांना खर्च करता येत नव्हता. माझी सतत टांगती तलवार त्यांच्या मानेवरती होती. हे जे काही झालं ते सगळं माझ्यामुळे झालं. खरंच मला माफ करा. मला पोलिसांच्या ताब्यात द्या, मला मारा. मी तुम्हाला काहीसुद्धा बोलणार नाही आहे. मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त हे घ्यायचंच आहे. तेव्हा इकडे ही सळ माझ्या मनामध्ये होती आणि मला तुम्हाला लवकरात लवकर हे सगळं सांगायचं होतं. तेव्हा इथे संपदा उठते. तिला वाईटसुद्धा वाटलेलं असतं. पण पुन्हा ती तेजसच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते, तेजसराव, अहो तुम्ही जे काही घडलं ते सगळं आम्हाला सांगितलंत. आता का नाही पण सांगितलंत ना. जी काही परिस्थिती आमची आली ती तुमच्यामुळे आलीच नव्हती. मानसीचं लग्न ठरलं आणि त्या लोकांनी आमच्यासमोर ज्या अटी ठेवल्या होत्या त्यासाठी आम्ही तरी काय करणार होतो. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, पण तरीसुद्धा मी चुकीचा माणूस आहे ना. मी संपतरावांना फसवण्यासाठीच आलो होतो ना. माझं घर वाचवण्यासाठी मला पैशांची गरज होती म्हणून मी तुमचं घर तोडायला आलो. तेव्हा संपदा म्हणते की सरकारी अधिकारी म्हणून तुम्ही आलात. तुम्ही आम्हाला काय सांगितलं की तुम्ही पैशांनी व्यवहार का करता? तुम्ही हिशोब का ठेवत नाही? हे बरोबरच आहे ना. तुमच्या जागी जर खरोखर एखादा कुठला दुसरा ऑफिसर आला होता जो गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आणि त्याने जर आमच्यावरती केस केली असती तर त्यानेसुद्धा आम्हाला हेच सांगितलं असतं जे तुम्ही आम्हाला सांगितलंत. आणि पैसे उकळाल असं म्हणाल तर कितीचे पैसे उकळलेत तुम्ही? तुम्ही तर पैसे घेतलेच नाही ना आमच्याकडून. उलट आमच्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये चोरी केली. हे आम्हाला माहिती नाही आहे का? संपदा म्हणत असते, का नाही लुबाडलत तुम्ही आम्हाला? का नाही लुबाडलत? कारण तुम्हालासुद्धा माहिती आहे आम्ही गरीब, साधी, सरळ माणसं होतो म्हणून तर तुम्ही आमच्यामध्ये गुंतत गेलात ना. तुम्हालासुद्धा आम्हाला फसवावंसं वाटलं नाही. आणि नंतर जे काही झालं त्याच्यामध्ये तुम्ही आमची मदतच केलीत ना. आम्हाला वाईट वाटेल किंवा आमची फसवणूक होईल असं तर तुम्ही आमच्याबरोबर काहीच वागला नाहीत. आणि राहिला प्रश्न यांना फसवायचा. यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला. तुमची आणि त्यांची चांगली मैत्री झाली. नंतरला तुम्ही आम्हाला मदतच केलीत ना. जे काही झालं त्याच्यामध्ये तुमची काही चुकी होती असं मला नाही वाटत. आमच्या नशिबाचा तो भाग होता म्हणून आमच्याबरोबर जे काही झालं ते झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रायश्चित्त घ्यायचं होतं आणि ते प्रायश्चित्त तुम्ही घेतलंत. तुम्ही आमची जबाबदारी घेतलीत ना. मग कशाला आता तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेताय? जे झालं ते झालं. याच्यामध्ये तुमचीच काही चुकी होती असं मला नाही वाटत. आमचीसुद्धा तेवढीच चुकी होती. बरोबर की नाही? आणि राहिला प्रश्न दागिने गहाण ठेवायचा. तो सर्वस्वी तुमचा निर्णय नव्हता. माझासुद्धा निर्णय होता ना तो. म्हणूनच आपण दोघांनी मिळून हे सगळं केलं. आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला कारण तो विश्वास तुम्ही संपादन केलात आणि आतासुद्धा तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडताय. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की नाही आई, हा तुमचा मोठेपणा आहे. पण मी सगळं काही इथे मानसीलासुद्धा सांगणार आहे. तेव्हा मानसी म्हणते, काय सांगायचं राष्ट्रहित? सांगा ना, काय झाले? तुम्ही दोघेजणं माझ्यापासून काय लपवताय? राष्ट्रहित मला खरं खरं सांगा. तेव्हा तेजस म्हणत असतो की मानसी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तीसुद्धा महत्त्वाची. तुम्ही माझ्यावरती खूप विश्वास ठेवता ना, पण मी तुमच्या योग्यतेचा नाही आहे. तुम्ही चांगुलपणाच्या चष्म्यातून माझ्याकडे बघत असता, पण मी तेवढा चांगुलपणासारखा सुद्धा नाही आहे. मी एक नंबरचा स्वार्थी,
एक नंबरचा कपटी आणि कारस्थानी माणूस आहे. एक नंबरचा फसवणारा माणूस आहे. तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास अजिबातच ठेवू नका. मी तुमच्या योग्यतेचा नाही आहे, असं तेजस म्हणत असतो. तेव्हा मानसी म्हणते, तेजस असं तुम्ही का बोलता? मला माहिती आहे तुम्ही मला आयुष्यातून काढण्यासाठी हे सगळं करताय ना. म्हणजे तुम्ही मला म्हणताय की मला सोडून जा, मी तुमच्या योग्यतेचा नाही आहे. स्वतःला माझ्या नजरेमध्ये अजून किती पाडणार आहात आणि मग मी वैतागून तुम्हाला सोडून जाईन असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा तेजस, मला माहिती आहे तुम्ही माझ्या योग्यतेचे आहात की नाही, पण मी तुमच्या योग्यतेची नाही आहे का? म्हणजे आपलं लग्न झाल्यानंतर घरातल्यांनी मला अजूनही स्वीकारलेलं नाही आहे आणि मी घरातल्यांबरोबर जुळवून घेणार नाही असं वाटतं का तुम्हाला? हे बघा तेजस, मी प्रयत्न करते ना आणि राष्ट्रहित राहिला प्रश्न माझा त्या घरामध्ये राहण्याचा. ते फक्त सगळं या माणसामुळे सगळं करते मी. कळतंय का तुम्हाला? कारण संपतरावांनी मानसीचा हात तेजसच्या हातामध्ये दिलेला असतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना, माझा हात माझ्या बाबांनी तुमच्या हातात दिला आहे. जर माझ्या बाबांना माहिती असतं की तुम्ही योग्य नाही आहात, तुम्ही कोणीतरी फसवे आहात, सरकारी अधिकारी नाही आहात, नव्हतात तुम्ही सरकारी अधिकारी मान्य आहे. तुमचं काहीतरी कारण असेल म्हणून तुम्ही ते बनून आला होतात. म्हणून तुम्ही सगळे चुकीचेच आहात का? म्हणजे तेव्हा तुमच्याकडे नोकरी नव्हती, पण आता तुम्ही सगळं काही नीट करताय ना. आता तुम्ही सरकारी नोकरी मिळवलीत. तुम्ही तुमच्या वडिलांना तुमचा अभिमान वाटेल असं सुद्धा वागताय. घरातली जबाबदारीसुद्धा घेतलीत ना तुम्ही. मग तसे हळूहळू आपण दोघेजणंसुद्धा एकत्र येऊ ना. आपण दोघे एकमेकांना स्वीकारू. मी हे नातं मनापासून स्वीकारले राष्ट्रहित आणि आता मला माझं संपूर्ण आयुष्य तुमच्याबरोबर काढायचं आहे. पण जोपर्यंत तुम्हाला वेळ हवा आहे तुम्ही घ्या. मी तुमच्याबरोबर राहीन ना. तेव्हा तेजस म्हणतो, अहो तुम्हाला कळत कसं नाही आहे? मी तुम्हाला खरं सांगतोय. मी तुमच्या योग्यतेचा नाही आहे. मी संपतरावांना फसवायला आलो होतो. त्यांना लुबाडायला आलो होतो. पण नंतरला त्यांना कळलं की मी चांगलासुद्धा आहे आणि नंतर मी तुमच्या फॅमिलीमध्ये कसा गुंतत गेलो मला कळलं नाही आणि तेव्हा मी तुमच्या सगळ्यांच्या हिताचा विचार करायला लागलो. संपतराव खरंच खूप चांगले होते, भोळे होते म्हणून त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. पण मी खरं सांगतोय मी तुमच्या योग्यतेचा नाही आहे. तुम्ही प्लीज मला सोडून जा. कारण माझ्याबरोबर तुमचं काही भविष्य नाही आहे. तुम्ही का माझ्यासाठी त्या घरामध्ये त्रास सहन कराल? तुम्हाला त्रास सहन करताना बघून मला अजिबात आवडत नाही. मला त्रास होतो त्या गोष्टीचा. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, असं का बोलताय तुम्ही राष्ट्रहित? तुम्हाला असं का वाटते की मी तुम्हाला सोडून जावं? मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही आहे. की तुम्हाला असं वाटतंय मी त्या योग्यतेची नाही आहे? तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही, मी तुमच्या योग्यतेचा नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, नाही असं अजिबातच नाही आहे. खरं तर तुमची योग्यता खूप मोठी आहे. मी तेवढ्या योग्यतेची नाही आहे आणि मला तेवढं योग्यतेचं बनायचं आहे. तेजस, हे बघा, तुम्हाला असं वाटतंय का की लग्न झाले तरीसुद्धा मी घरातल्यांना अजून माझ्या बाजूने वळवलेलं नाही आहे? मी घरातल्यांच्या मनामध्ये माझी जागा निर्माण केलेली नाही आहे, असं वाटते का तुम्हाला? मी करेन ना सगळं. मी हळूहळू सगळं करेन. मी सगळ्यांच्या मनामध्ये माझी जागा निर्माण करेन. तेव्हा तेजस म्हणतो, नाही, असं अजिबात नाही आहे. उलट तुम्ही कुणाच्याच मनामध्ये जागा निर्माण करत बसू नका, असं मला वाटतंय. तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने जगा ना. प्लीज माझ्यासाठी तुम्ही त्या घरामध्ये राहू नका आणि प्रत्येकाशी जुळवून घ्यायची सुद्धा गरज नाही आहे. मी तुम्हाला खरं सांगतोय, मी तुमच्या आयुष्यामध्ये आलो होतो तो तुम्हाला त्रास देण्यासाठी. नंतरला मी चांगला वागलो तुमच्याशी कारण तुम्ही सगळेजणं खूप चांगले होतात. मलासुद्धा तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही सामील करून घेतलंत. मला नंतरला संपतरावांचा चांगुलपणा कळला म्हणून मी हे सगळं करतोय. तुम्ही प्लीज माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा ना. तरीसुद्धा मानसिकाही त्याचं ऐकायला तयार नसते. तिलाच ते सगळं खोटंच वाटत असतं. तरी ते आभा आता विनीतबरोबर बोलत गाडीमध्ये बसलेले असते आणि तेव्हा तिथे सुगंधा आणि तात्यासाहेब येतात. तेव्हा आभा खूप घाबरते आणि गाडीमधून खाली उतरते आणि ती म्हणते की आई, तुला वाटते असं काही नाही आहे, आम्ही गप्पा मारत होतो अगं. तेव्हा इथे सुगंधा आता जोरदार आभाच्या कानाखाली देते. तेव्हा गायत्री म्हणत असते, बघितलंत ना सासूबाई तुम्ही, म्हणजे एक तो तेजस या घरातला मुलगा, तो तर काय इथे प्रभूंची इज्जत वेशीवरती टांगायलाच निघालाय आणि आता ही मुलगीसुद्धा प्रभूंची इज्जत चव्हाट्यावरती आणायला निघाली आहे. तेव्हा इकडे विनीत म्हणत असतो की मावशी, हे तुम्ही काय करताय? आभाची काही चुकी नाही आहे. मॅडम, मी खरं सांगतोय, आम्ही दोघंजणं फक्त गप्पा मारत होतो, बाकी काही नाही. तुम्ही प्लीज तिला मारू नका. खरं तर मीच तिला म्हणालो की आतमध्ये येऊन बस म्हणून, कारण खूप ऊन होतं. आम्ही फक्त गप्पा मारत होतो, तुम्हाला वाटते असं काही नाही आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, गप्प बस तू विनीत, तू कशाला बोलतोयस? अरे आमचंच नाणं खोटं आहे तर तुला बोलून काय आता उपयोग?
तू काय आमच्या घरातला पण नाही आहेस, तुला कळलं ना? आणि हे बघ जे झालं ते झालं. तू पण आता निघ बरं इथून. तुझ्या आईला जर कळलं ना तर तिलासुद्धा हे आवडणार नाही, की तुझ्या आईला कळायला हवं. तेव्हा विनीत म्हणतो, "मॅम पण तिला एकटीला का शिक्षा? मी खरं सांगतोय तिची काही चूक नाही आहे." तेव्हा गायत्री म्हणते, "विनीत तू आता इथून जातोयस की नाही, की विनोदला बोलू? हे बघ मला तुझं काही ऐकायचं नाही आहे. जा बरं तू इथून." तेव्हा विनीतला सुद्धा त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. विनीतची काही चुकी नसते, आभाची सुद्धा नसते. ते दोघे फक्त एकमेकांना बघून हसत असतात आणि एकमेकांजवळ गप्पा मारत असतात. बाकी त्यांनी काही चुकीचं केलेलं नसतं. पण इथे गायत्रीला आता उगाचच त्या गोष्टीचा मुद्दा करायचा असतो, तमाशा करायचा असतो आणि म्हणून तो तमाशा तिने केलेला असतो.